अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. इंद्रायणीची कथा अजून वेगळी. इंद्रानं यज्ञ केले, इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी, त्यापासून हे मान्यच आहे. पण अजून एक प्रकरण आहे. इंद्र आकाश मार्गाने चालला होता. कोणत्या? म्हणजे तेव्हा विमानं होते, डेव्हलपमेंट होती. आकाश मार्गाने इंद्र चालला आणि शंकर विवस्त्र होते, म्हणजे माझ्यासारखे होते. ऐकताय ना? मला तरी वस्त्र आहे, त्यांना गजचर्म होतं. आणि ते एवढे आनंदात आले, संतोष भाऊ नाचायला लागले, डुलायला लागले. विठ्ठलाचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं नाव घेता घेता तल्लीन तद्रूप तन्मय तदाकार झाले. कोण? शंकर. डोळ्यातून पाणी लागलं, नाचायला लागले. पार्वती म्हणाली, अहो तुम्हाला काही कळतंय का? हे तेव्हापासून आहे. हे मला सहन न झाल्यामुळं संन्यास घेतला मी. हे तुमचं तुम्ही पहा आता काय करायचं. तुमची सहनशक्ती थोरली आहे, तुम्हाला धन्यवाद देतो सगळ्यांना. अहो तो पाहतोय आपल्याकडं. तेव्हा काही मला वाटतं फुटेज, सीसीटीव्ही कॅमेरा, मेगापिक्सल काय असेल मला माहित नाही. बरोबर स्कॅन केलं इंद्रानं आणि इंद्र शंकराला हसला. दुसरी कथा आहे बरं काही. हसल्या हसल्या पार्वतीला राग आला. कोणत्याही पत्नीला पतीबद्दल कुणी वाईट बोललं तर राग यावा. तिचं नाव पतिव्रता. अंडरलाईन. नाही तर नवऱ्याची निंदा दुसरा करतो ती म्हणते हो हो तसे ते नालायकच आहेत. हा नालायक. तुला तेव्हा कळलं नाही, आता म्हणतेस. रिटायरमेंटचा काळ आलाय आता. तरी तो म्हणतो संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको. काय होतं, प्रपंचात मुलाची डेव्हलपमेंट होण्याची वेळ आणि आई वडील थकायची वेळ. नीट ऐका. भारतात सुख प्राप्त होण्याची वेळ आणि थकायची वेळ, कीर्तनात रंग येण्याची वेळ आणि कीर्तन समाप्तीची वेळ एकत्र येते. हे सत्य आहे की नाही मला सांगा तुम्ही. झालं माझं कीर्तन, मी वाढवणार नाही, इथेच समाप्त. इंद्राला शाप दिला. इंद्राला पार्वतीने, मेल्या देवांचा राजा असशील पण माझं पातिव्रत्य आहे, मी तुला शाप देते, तुझं अंग वितळेल. इंद्राचं अंग वितळलं आणि त्याच्यापासून या इंदोरीच्या उगमस्थानात पाणी वाहायला लागलं. तिचं नाव इंद्रायणी, इंद्रायणी झालं. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी आदि करुणी तीर्थराज. आदी उपलक्षणानं जगातले सगळे तीर्थ आळंदीमध्ये आहेत. शेवटचं चरण न म्हणता आपण या ठिकाणी थांबूया. विठोबा रखुमाय